शेकडो कोटी हिंदूंचं प्रेरणास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माननीय मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मंगळवारी श्रीराम मंदिराच्या शिखरावर भव्य दिव्य धर्मध्वज फडकवण्यात आला। या ऐतिहासिक रामध्वज सोहळ्याच्या प्रेरणेने नाशिकमध्ये टीम ध्येयपूर्ती आणि दसक पंचक मंदिर उत्थान समिती यांच्या वतीने दसक पंचक परिसरातील प्रत्येक मंदिरांवर रामध्वज उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते। मंदिरावर रामध्वज उभारा, सकारात्मकता आणा, भीती दहशतीला गाडा, वाईट प्रवृत्तीला रोखा, एक दीप प्रज्वलित करा या संकल्पनेला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। परिसरातील अनेक मंदिरांवर भगवा धर्मध्वज अभिमानाने फडकताना दिसला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि करोडो श्रीराम भक्तांनी श्रीराम मंदिर उभारणीचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्णत्वाला पोहोचल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता। गेल्या 500 वर्षात श्रीराम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्या भक्तांना या निमित्ताने कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले। उपक्रमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे दसक पंचक परिसरातील 51 मंदिरांवर धर्मध्वज प्रदान करण्यात आला आणि ते सर्वत्र डौलाने फडकले। या उपक्रमात महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सर्वांनी दिलेल्या मनापासून प्रतिसादाबद्दल भाजप IT सेलचे जिल्हा संयोजक आणि टीम ध्येयपूर्तीचे अध्यक्ष कैलास मधुकर आढाव यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। उपक्रमाचे संयोजन नामदेव भाऊ आढाव यांनी केले। तसेच उमेश बर्वे, केशव रहाडे, प्रवीण पवार, राहुल कोथमिरे, योगेश कपिले आणि मंगेश मोरे, सचिन शेजबळ यांनी तत्पर साथ देत हा उपक्रम यशस्वी केला।